जिम्नोस्पर्मिक प्लांट हॅव व्हॅरी इन साईज. जिम्नोस्पर्मिक प्लांट हे कसे तर त्यांच्या साईज ने व्हॅरीत आपण बघितलेलं आहे. जिम्नोस्पर्मिक आर टॉल ट्री also, shrubs also, small trees also. Means there are variety of size present in the gymnospermic plant, and that variety are the first example given here, ginkgo biloba. First example, ginkgo biloba. त्याचा उच्चार आपण ginkgo biloba आपण करू शकतो. त्याला जे चांगलं वाटतंय तसं त्याचा उच्चार करा, पण उच्चार करा लक्षात घ्या. आपण हे एक्झाम्पल बघतोय, कशाचं बघतोय? जिम्नोस्पर्मिक प्लांटचं. अँड दॅट प्लांट कॉल्ड ॲज लिव्हिंग फॉसिल्स. हे प्लांट कसलं आहे? लिव्हिंग ॲज वेल ॲज फॉसिल्स. आणि हे लिव्हिंग फॉसिल्स का म्हणायचं? कारण ह्याच्यामध्ये लिव्हिंग प्लांट पण आढळतात, मोस्ट ऑफ ह्याचे फॉसिल्स पण आढळतात, लक्षात घ्या. म्हणून इथं म्हटलेलं आहे these plants found in living as well as fossil form. Number of fossils are much more than the living forms. Fossils जितके सापडलेले ते लिव्हिंग पेक्षा जास्त फॉसिल्स सापडलेले आहेत. अशा प्रकारचं ते जिंको बायलोबा प्लांट आहे which is present in the gymnospermic plant. आणि हे कसलं प्लांट आहे? जिम्नोस्पर्मचं प्लांट आहे. Then जिम्नोस्पर्म्स आर व्हॅरी इन साईज मध्ये आपण बघत असताना एक एक्झाम्पल आपल्याला बघायचंय दुसरं, सिक्वेया सिम्परवियन्स. सिक्वेया सिम्परवियन्स हे जे एक्झाम्पल आहे दॅट इज द टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट इन द वर्ल्ड म्हटलेलं आहे. वर्ल्ड मध्ये, जगामध्ये ह्या सिक्वेया सिम्परवियन्स याचा उच्चार आपण काय करतोय? सिक्वेया. Simpervirens, and it is tallest tree in the world. And how many height it is? 366 feet. एवढं उंचीचं हे झाड आहे. सेकंड एक्झाम्पल इज टॅक्झोडियम न्यूक्रोनॅटम. द सेकंड एक्झाम्पल टॅक्झोडियम Neucronatum. And the width of this plant, म्हणजे झाडाचा घेर किती आहे? 125 feet. टॉलेस्ट पण आहे. घेरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पण जास्त घेर असलेले पण आहेत आणि सगळ्यात हाईट कमी असलेले पण आहेत. दॅट मीन्स 25 सेंटीमीटर ओनली हाईट, अँड दॅट इज झामिया पिग्मिया. झामिया पिग्मिया. How many height it is? 25 सेंटीमीटर. एवढीच हाईट आहे. तर आता आपल्याला ह्याचा उच्चार करायचा आहे, आपल्याला हे मोठ्याने म्हणायचं आहे. फर्स्ट जिंको बायलोबा. जिंको बायलोबा. हे लावली जिंको बायलोबा. जिंको बायलोबा. हे बघा, म्हणताना तुम्ही हसत जावा काही ठीक नाही, पण हसून पण म्हणत जावा. असं चेहरा हसरा ठेवत जावा आणि हसत हसत म्हणत जावा. आपल्याला असं काही टेन्शन वगैरे शिकत असताना घ्यायचं नाहीये. आपल्याला कसं जायचंय? breathing. Okay, the first gymnospermic plant which is called as living fossil. Who is that plant? Ginkgo biloba. मुलांचा आवाज येत नाही मुलींमध्ये. हा, the first plant which is called as living fossils. Ginkgo biloba. Okay, आता कॉमन म्हणत असताना येऊ दे जरा थोडासा आवाज बघू आपण. आवाजाची जी ही आहे काय म्हणतात, आवाजाची क्षमता कॅपॅसिटी आहे ती किती कुणाची जास्त आहे. ओके, देन द सेकंड प्लांट्स व्हिच इज टॉलेस्ट इन द वर्ल्ड, दॅट प्लांट इज सिक्वोया सिम्परवियन्स. सिक्वोया सिम्परवियन्स.
Exodium mucronatum. Exodium mucronatum. And how many gears it is? 125 Gears. Then the smallest gymnospermic plant, that is Zamia pygmea. Zamia pygmea. And how many height is? 25 centimeter. 25 centimeter. लक्षात आलं? ठीक आहे. पुढे we see the topic which is not present in your book, but it is present in the NCERT syllabus. That is called as life cycle of gymnosperms. आता बघा आपण ब्रायोफायटा पण बघितलं. आपला कन्सेप्ट क्लिअर झालाय तिथं. ब्रायोफायटा मध्ये कशा प्रकारे गॅमेटोफायटिक जनरेशन असते आणि स्पोरोफायटिक म्हणजे स्पोअर त्याच्यावर कशा प्रकारे फॉर्मेशन होते. आपण टेरिडोफायटाचं पण बघितलं. टेरिडोफायटामध्ये हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन असतं. म्हणजेच स्पोरोफायटिक प्लांट बॉडी जी आहे which is differentiated into root stem and leaves. आणि त्याच्यामधलं जे स्पोरोफिल आहे, स्पोर्स आहे, ते जर्मिनेट होऊन त्याच्यातून कसली बॉडी तयार होते? गॅमेटोफायटिक बॉडी तयार होते. आणि द गॅमेटोफायटिक बॉडी देयर आर टू, that is there are antheridium which is concerned with the male gamete and the archegonium which is in archegonium female gamete is produced, and these male gamete and female gamete fuse to form zygote, and that zygote divided into embryo, and that embryo which is then converted into sporophytic body in the root stem and leaves. या अशा प्रकारे आपण टेरिडोफायटाचं पण बघितलंय. Then what happened in the gymnosperm? लाईफ सायकल ऑफ जिम्नोस्पर्म्स आपण बघितलंय. जिम्नोस्पर्म मध्ये दोन प्रकारचे स्पोर्स असतात. दॅट इज मायक्रोस्पोरोफिल्स अँड मेगास्पोरोफिल्स. द जिम्नोस्पर्मिक हॅव two types of sex organs, microsporophils and megasporophil. Microsporophil is concerned with the male plant and megasporophil concerned with the female plant. म्हणून आपल्याला नेमकं त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये नेमकं कशा प्रकारे लाईफ सायकल फॉर्म होते, कशा प्रकारे फर्टिलायझेशन होते, आपल्याला आतापर्यंत एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर दिलेलं आहे पुस्तकामध्ये. सायकसचं ट्री दिलेलं आहे, त्याचबरोबर कोनिफर्स दिलेलं आहे, म्हणजे पाइनसचं ट्री पण आहे. सायकस इज अनब्रँच्ड जिम्नोस्पर्म अँड द कोनिफर्स पाइनस इज ब्रँच्ड कोनिफर्स. बघा ह्या पाइनसचं जे ट्री आहे त्या ट्रीजवर दोन्ही प्रकारचे सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट असतात. दॅट मीन्स मेल कोन अँड फिमेल कोन. बघा मेल कोन आणि फिमेल कोन असं म्हटलेलं आहे. हा वर्ड जो आहे ह्या मेल कोन मध्ये मायक्रोस्पोरोफिल्स प्रेझेंट असतात. मायक्रोस्पोरोफिल इज नथिंग बट लीफी लाईक स्ट्रक्चर. हे लीफच म्हणजे जे झाडाची पानं आहेत तीच पुन्हा ऍडव्हान्स्ड होतात, त्यांचं नेचर बदलतं, त्यांचं स्ट्रक्चर बदलतं आणि ते पानाचं रूपांतर त्या अशा प्रकारच्या मेन ऍक्सिसला छोटे 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 अशा प्रकारची पानं तयार होतात. हे अशा प्रकारचं दिस इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोफिलस. हे यालाच मायक्रोस्पोरोफिल्स असं म्हटलेलं आहे. पुस्तकामध्ये बघा जर सायकसचं दिलेलं आहे मायक्रोस्पोरोफिल अशा प्रकारची डायग्राम आहे, ही अशा प्रकारची. आणि मेगास्पोरोफिल कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये मेगास्पोर्स प्रेझेंट असतात. त्या मेन ऍक्सिसला हे अशा प्रकारचे मेगास्पोरोफिल्स प्रेझेंट असतात. बघा हे एक मायक्रोस्पोरोफिल झालं, हे दुसरं मायक्रोस्पोरोफिल झालं, हे तिसरं मायक्रोस्पोरोफिल झालं. हे सगळे मायक्रोस्पोरोफिल मिळून काय तयार करतात? मेल कोन तयार करतात. मेल कोन. आणि हा जो आहे तो काय आहे? फिमेल कोन. म्हणजे हा मेगास्पोरोफिल, हा मेगास्पोरोफिल, हा मेगास्पोरोफिल. दिस इज अ लीफ लाईक स्ट्रक्चर, ऍडव्हान्स्ड लीफ लाईक स्ट्रक्चर. ओके. अँड इन दॅट लीफ आपला विषय चाललाय मेल कोनचा म्हणजेच मायक्रोस्पोरोफिलचा. मायक्रोस्पोरोफिलचा ह्या मायक्रोस्पोरोफिल मध्ये काय प्रेझेंट असतं तर मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया. आणि ह्या मायक्रोस्पोरेंजिया मध्ये मायक्रोस्पोअर मदर सेल्स प्रेझेंट असतात.
फिमेल गॅमेट तयार होते आणि हा मेल गॅमेट ज्यावेळेस इयर थ्रू बघा हे जे पॉलिनेशन आहे पॉलिनेशन इनटू द जिम्नोस्पर्म टेक्स प्लेस बाय द इयर हवेमार्फत ज्यावेळेस हवेमार्फत हा जो पोलन ग्रेन आहे ज्याच्यामध्ये मेल गॅमेट प्रेझेंट असतो हा पोलन ग्रेन उडून जाऊन इथल्या फिमेल गॅमेट बरोबर ज्यावेळेस फ्यूज होतो त्यावेळेस तिथं झायगॉट फॉर्मेशन होत आहे झायगॉट फॉर्मेशन होऊन ते एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होते एम्ब्रिओ नंतर त्याचं सीड तयार होतंय आणि हे सीड बाय इयर ज्यावेळेस इयर मार्फत ते खाली पडतंय विच इज फॉलन ऑन द सॉइल अँड जर्मिनेट अँड टू प्रोड्यूस स्पोरोफायटिक बॉडी ऑफ द जिम्नोस्पर्म मी काय सांगितलं बघा जिम्नोस्पर्मची स्पोरोफायटिक बॉडी तयार होते म्हणजे जिम्नोस्पर्मचं जे सायकस प्लांट आहे फायनस प्लांट आहे ते प्रोड्यूस होते स्पोरोफायटिक बॉडी म्हणजे काय आहे विच इज डिफरन्शिएटेड इनटू स्टेम लीव्ज अँड रूट त्याला स्पोरोफायटिक बॉडी असं म्हणतोय ती डॉमिनंट आहे ऍटोट्रॉपिक आहे इंडिपेंडंट आहे आणि जी गॅमेटोफायटिक बॉडी आहे ती कसली आहे बघा गॅमेट्स कुठे प्रोड्यूस होत आहेत स्पोरोफायटिक बॉडी मध्ये कुठे प्रोड्यूस होत आहेत स्पोरोफायटिक इथं मेल गॅमेट इथं फिमेल गॅमेट कुठे प्रोड्यूस होत आहेत स्पोरोफायटिक बॉडी मध्ये आणि म्हणून हे पूर्णतः कशावर डिपेंडंट आहे त्या स्पोरोफायटिक बॉडीवर डिपेंड आहे डिपेंडंट म्हटलेलं आहे नॉट इंडिपेंडंट इंडिपेंडंट कुठली बॉडी आहे स्पोरोफायटिक बॉडी आहे म्हणून आता आपल्याला बघत असताना लाईफ सायकल बघत असताना ही लाईफ सायकल तुमच्या मनामध्ये जिम्नोस्पर्मच्या बाबतीत काही शंका असेल तर ह्यापासून ते दूर होते इमॅजिन करायचं सायकसचं एक झाड मेल कोनचं सायकसचं दुसरं झाड फिमेल कोनचं मेल कोनवरून पोलन ग्रेन सोडून फिमेल कोनवर पडतायत आणि तिथं ते कशाबरोबर फ्यूज होत आहेत त्या मेल पोलन ग्रेन मध्ये जे मेल गॅमेट आहेत फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होत आहेत त्या फिमेल कोन मध्ये काय तयार होते सीड तयार होते आणि ते सीड ज्यावेळेस खाली पडते ज्यावेळेस ते जमिनीत रुजतंय त्याच्यातून सायकसचं दुसरं ट्री तयार होते लक्षात येते तुमच्या ठीक आहे कुणाला शंका आली त्याचं निरसन मी करायला लागले बाकीच्यांना तर काही शंकाच येत नाही मुळात शंका काय आहे तेच कळत नाही आपल्याला व्हॉट इज द शंका शंका काय शंकाच कळण्यात तर काय करायचं आपल्याला ठीक आहे तर आपण बघूयात मायक्रोस्पोरोफिक आता मायक्रोस्पोरोफिक कशाशी संबंधित आहे मेल कोन मायक्रोस्पोरोफिक microsporangia is present on the microsporophyll. On the microsporophyll म्हणजे हे जे असं लीफी लाईन स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरेंजिया किंवा मेगास्पोरेंजिया प्रेझेंट असतो आता इथं आपण कशाचं बघतोय मेल कोनचं बघतोय म्हणजे तिथे काय प्रेझेंट आहे मायक्रोस्पोरोफिल आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे मायक्रोस्पोरेंजिया microsporangia microspore mother cells are produced in that microsporangia microspore mother cell each microspore mother cell which is diploid is undergo meiosis यांच्यामध्ये काय होतं meiosis and then it converted into microspore कशामध्ये बदल होतोय त्याचा मायक्रोस्पोर and then it is converted into pollen grains बघा 4 मायक्रोस्पोर प्रोड्यूस होत आहेत that is called as pollen grains ठीक आहे हे झालं मेल प्लांट बॉडी इन द जिम्नोस्पर्म then female plant body that is female cone काय असेल याच्यामध्ये सांगा बरं मला आता इकडे आपण मायक्रोस्पोरेंजिया सॉरी मायक्रोस्पोर
स्पोरोफिल लिहिलंय. इकडे काय असणार आहे? थांबा, फक्त इथूनच बोललं जात आहे. इकडे काय असणार आहे? इथं काय आहे? इम्पेरिकॉल मायक्रोस्पोरोफिल. इथं काय असणार आहे? मेगा स्पोरोफिल. इन मेगा स्पोरोफिल काय प्रेझेंट असणार आहे? बरोबर, काय प्रेझेंट असणार आहे पाठीमागा? इकडे एक दोनच उत्तर त्यांनीच उत्तर द्यायचं असं ठरवलंय का? म्हणजे त्यांचंच लक्ष आहे आणि तेच अभ्यास करतायत असं याच्यावरून सिद्ध होतंय. ते मेगा स्पोरोफिल मध्ये काय प्रेझेंट आहे? इकडे बघा ना, जरा थोडंसं बघा ना, जाणून बुजून लक्ष द्या ना थोडंसं. मायक्रोस्पोरोफिल मध्ये काय प्रेझेंट आहे? इथं काय असणार आहे? मेगा स्पोरेंजिया. व्हेरी नाईस, मेगा स्पोरेंजिया. In that megasporangia, the diploid cell कुठली? मेगास्पोर. बरोबर आहे, मेगास्पोर. कसली सेल? In megasporangia, which cells are present? Megaspore mother cell. Megaspore mother cell. अंडरगो मियोसिस म्हणजे ही डिप्लॉइड आहे. आपल्याला हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होते इथं लक्षात घ्या. बिकॉज ऑफ मियोसिस, बिकॉज ऑफ रिडक्शनल डिव्हिजन. मियोसिस काय तयार होतं इथं? 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. आणि ह्या 4 मधला एक फंक्शनल असतो, बाकी 3 डिजेनरेट होतात. 1 ओनली फंक्शनल. That is called as female gametophyte. बघा आता, हा जो पोलन ग्रेन आहे, in the pollen grain male gamete is present. This pollen grain by here reaches to the female gametophyte. Fertilization takes place. Fusion takes place and produce काय होते? Fertilization. Male gamete and female gamete fuse. Production of काय होते? एकच फक्त उत्तर देते, लक्षात घ्या. काय तयार होते? when male gamete and female gamete fuse to produce zygote. Male gamete and female gamete fuse to produce zygote. And this zygote undergo mitotic division to produce embryo. And this is then converted into seed. आणि हे सीड ज्यावेळेस झाडावरून पडते खाली, ते जर्मिनेट होते आणि जर्मिनेट होऊन जिम्नोस्पर्मी प्लांट तयार होते. अशा प्रकारे त्यांच्यामधली लाईफ सायकल असते. आणि कुठली ही तयार होते, कुठली जनरेशन तयार होते? स्पोरोफायटिक जनरेशन. दॅट इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. पहिलं स्पोरोफायटिक, देन गॅमेटोफायटिक, गॅमेट्स फ्यूज, देन स्पोरोफायटिक. ठीक आहे, अशा प्रकारची ही जी आहे लाईफ सायकल, जिम्नोस्पर्म्स लाईफ सायकल. जे काही तुमच्या मनामध्ये जिम्नोस्पर्मच्या बाबतीत शंका असेल की झाडं तर अशी आहेत, त्यांना फ्रूट आहे का,